ऐसे उदे ग्राम रूपी तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे तुझा सत्यानंद लोकी भरू दे खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा झटू सर्व भावे करो स्वर्ग गावा करो हे वडो देहकारी पडू दे घडू दे प्रभो हे वडे हे घडू दे सद्गुरुनाथ महाराज की जय। ग्रामगीता अध्याय 12 ग्राम शुद्धी। श्री गुरुदेवाय नमः। एका सज्जने विचारिले म्हणे ग्राम राजा प्रमाणे ठेविले जिकडे तिकडे गोंधळ झाले अस्ताव्यस्त पणाचा कागदी पुस्तकात काव्यात खेड्यांचे वर्णन दिव्य बहुध परी वस्तुस्थिती पाहता देत क्षणभरही राहावेना रस्ते सर्व घाणीने भरले आजूबाजू सडकले साचले एकही काम न निभे खले शहराविन खेड्याकडे चला म्हणता परी एकही सोय नसे पाहता घरे कसली धुळेची तत्वता डुकर भोपळे खुराडे नाही कसले मनोरंजन दंडारी तमाशा वाचून उगेची काय रावे वर्णन खेडे उत्तमा मनोनी मित्रा तुझे म्हणणे ऐकले माझ्या मनी योग्य ते पटले त्याचे कारण तेही ऐकले पाहिजे श्रोती जेव्हा कार्य करते होती आळशी त्यात उपभोगाची वाढे खुशी तेव्हाच अंतर पडे कार्याशी गाव सेवेच्या एकदा चुकले तरी चाले पण नेहमी चुकतची गेले त्यानेच राजाने मरण ओढवले कधी काय गावाची कार्यकर्त्यांनीच घेतली निशा काय पाहता मग गावाची अवदशा सुरू झाला गुंडांचाची तमाशा लोक झाले भरतैसे वतनदार इजालदार ग्राम दोषी वेशकर पूर्वी ज्यांना ज्यांना ग्रामाधिकार चुकले त्यांच्या हातुनिया चुकलियावरही कोणीच बघेना मग लोक काढती वाटाना जैसा जास वाटे धिंगाणा करू लागती हौसेने कोणी हौसेने घरे बांधले मार्गावरीच ओटे वाढले कोणाचे छप्पर पुढे आले गाडी काही जाईना कोणी घाण नाली सोडून दिली ती सर्व मार्गावरी आली माणसे ढोरे सारी फसली घराभोवती बिचाऱ्यांच्या काहींनी सांडपाणी साचविले मच्छर जंतू अति वाढले रोगराईनी बेजार झाले शेजारी सगळे काहींनी सडकेवरी घुरे बांधली त्यातही मारकुंडीच निघाली मार्गस्थाची फजिती झाली सांगता येना काहींनी दारी दगड ठेवी नाही जाणाराचे गाडीची उलटले काही ठोकर लागून पडले अंधारा माझी काहींनी टाकला पुंजाना हेर कैचनी काच खिळे नाना भोजती येणाऱ्या जाणाऱ्यांना बोलूच नका सारे बचाले मोटारीनी काही जाती जोडे घालूनी गरीबास विचारिना कोणी पाय त्याचे फुटले तरी सडकी फळे शेंग टरफले उजळे सोप मार्गीच टाकले आजूबाजूस पाहुनी फेकले ढोबर त्यावरी माऊलीने गावाचे मार्ग विष्ठेने व्यापले आड कोणे घाणीने भरले ठाई ठाई उकरडे साचले गाव वेढले गोधलीने घराघराचे कुंप सडले काटे रस्त्यावरीच पडले हासान नारासही न कळले साफ करावे मनोनिया गावी खंडाऱ्यात माजले रान विंचू सर्पराती नकोन पडक्या गडीचे हुडे भयान तेथील घाण घुसू नये विहिरी कोणी बांधून ठेविल्या त्या गुन्हा नारी दुरुस्त केल्या गुन्हाऱ्या घाण करीतची गेल्या सडला पाण्यात पाचोळा कोणी रस्त्यावर टाकला गाळ विहिरी मोऱ्या उपसोनी ओंग
झोपले, काय म्हणावे नात्र मित्र आपले, म्हणून त्यांनी डोळे लाविले, गाव झाले डोंगरे. ऐशीच विचित्र गावाची स्थिती, हे आले माझ्या अनुभवाप्रती, म्हणूनच वाटे लावावी सुसंगती, गावोगावी आता तरी हे सगळेची दुरुस्त कराया, शाळांनी जावे खेड्याकडे या, आदर्श ग्राम हाची पाया, राष्ट्राचा असे म्हणून जे जे गावी शाळे झाले, शक्तियुक्तीने पुढे निघाले, ते सर्व शहराकडे धावले, म्हणून माजले राहिले भंगी साफ करती शहर, तैसे पूर्वी कामदार महाल, झाडीत होते गाव गल्ली सुंदर, पुढे केवळ पाटलांची पवित्र ठेवावा देवाचा मार्ग, हा भाविकांचा जाणून योग, देव मांडिले होते जागोजाग, तेथेही माजले उकिरडे, नगर प्रदक्षिणेची प्रथा, ती होती अनेक पंथा, तीही गेली नद्याला उरले सगळे करंडेपण, दिल्या मिरवणुकी होत्या मागे, उत्सव दरी काल्याच्या प्रसंगे, त्यातही शिरले बेढंगे, नाच गाणे दंडारी, लोक दिंड्या मिरवणुकी काढती, परी त्याचे तत्वची आता न जाणती, म्हणून वाढती गलिच्छता अगदी, दारोदारी घरोघरी कजळी काळी करीती भजन, घरोघरी बोलाव्या जाऊन, तुटला विना टाळ दोन, मृदंग केला कामातुनी, मग राहिले वाजंत्री बाजे, त्यातही ताल स्वर अंदाजे, तसे तरी लाविती साजे, लग्न मौज मनोनिया कर्णा शंख घंटा नगारे, एकची गोंधळ करती सारे, बेताल होता कोठुनी भरे, ताल जीवनी गावाच्या, ऐसा झाला ताल तितंबा, विस्कळीत झाल्या कीर्तने सभा, म्हणती दया यावी रुक्मिणी वल्लभा, आपुली शुद्धची नाही, गाव देवळाची पालखी निघे, जो तो तमाशा म्हणून बघे, असली भावना खिदळती तुंगे, आया बाया पाहुनी चालताना शिस्त नाही, जन लोकांची अजीब घाई, कोणाचाही पाय पोच नाही, पायी कोणाच्या कोणी कोणाचे ऐकेना, पुढे दसावयासी करी धिंगाणा, याचे शिक्षणाची नाही कोणा, कैसे चालावे मार्गाने, नाही चालणाराशी शिस्त, चालती जैसे जनावरे समस्त, माणसाचे चालण्याची स्वस्त, विसरले लोक मार्गी लागती ठोकरा, कितीकांच्या बोटांचा झाला चुरा, रेटा बसे मागे सामोरा, करिता प्रदक्षिणा ही सारी, सध्याची जैसी प्रदक्षिणा, ही प्रदक्षिणेची विटंबना, मार्गाची घाण साफ होईना, प्रदक्षिणा आय कामाची, मनोनीच काढली रामधुन, भावयाशी गावाचे पुनर्निर्माण, सेवा मंडळ संस्थेतून उदय केला कार्याचा, मित्र हो रामधून नाही आजची, ही आहे परंपरा प्रदक्षिणेची, प्रदक्षिणेत योजना होती कार्याची, तीच आहे रामधून, मी समजतो ही शरीर, व्यास राखावे नेहमी पवित्र, ज्ञानेच नांदेल सर्वत्र, आनंद गावी, जैसे आपण स्नान करावे, तैसे गावही स्वच्छ ठेवीत जावे, सर्वची लोकांनी जिजूनी घ्यावे, श्रेय गावाच्या उन्नतीचे, आपण तेवढे स्वच्छ राहावे, भोवती गलिच्छ वातावरणाची पहावे, याने सुमंगलता कधी न पावे, तन मन होई दूषित, म्हणून स्वच्छ ठेवावे दुकान घर, नाल्या मोऱ्या सडका चौफेर, मग रामधुनची फेरी सुंदर, काढावी आबाल वृद्धांनी, रामधुन पूर्वी गाव पूर्ण व्हावे स्वच्छ सौंदर्यवान, कोणाही करी गलिच्छपणा न दिसावे कोठे, त्यात व्हावयाची मदत, घ्यावेत सेवा भावी यांचे हात, ज्यांना सेवा हेची व्रत पसंत आहे, मिळवणी करावी ग्राम सफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परहस्ते साफ सर्वही, चौकडे मार्ग त्यात जी जी निघेल घाण, ही दूर न्यावी गावापासून, अस्ताव्यस्त न देता फेकून, नीट व्यवस्था लावावी, त्यासाठी करावे खटखड्डे, गावाबाहेर जागी उघडे, जनावरांचे मलमूत्र सापडे, तेही
नारी वा गोरंगात शौचाची जाती स्त्रियाची समस्त कुचंबना आणि घाण निश्चित दूर होईल चरसंडासे तेथे बसरिया शौचास माती झोकावी सावकाश मलमूत्र येऊनी खतरूपास नारळी लागो म्हणूया सर्व गावाची ऐशी रीती जे जे सांगती करुणी घेती त्यावरीच प्रसन्न राहे शेती खताने तृप्ती होनिया येरली तो वांढाळ गळी जो वाटेल तिकडे म्हणा सांडी ते खत द्रव्याची करती नासाडी वानर जैसे अहो ही निसर्गाची रचना समजलीच पाहिजे सर्वजना खाद्याची होते खत जाना खतापासून खाद्योत्पत्ती आपण जे जे काही खातो रस वासुतेने जमवितो त्यातून वासरे ते खत म्हणतो भूमीवरी घालावया त्या खताची झाली जोपासना तीच फळते काढाया उत्पन्ना खत नसता भूमीची दैना होऊ लागे मूत्रविष्ठा हड्डी मिसळली त्याने भूमीस स्फूर्ती चढली पुन्हा पेरणी करिता उद्भवली प्रचंड कणसे वरी गाव हे समजेना याचे ज्ञानची नुरले कोणा करीती विष्ठेचा धिंगाणा आपणा सहित गुराच्या गोऱ्या करुणी जाळीती ते महालाभास आंचवती शेणात आहे लक्ष्मीची वस्ती धर्मग्रंथ ही वचनायसे म्हणून सर्व गावाचे मलमूत्र जमवणी झाकावे जाणूनी तंत्र त्याने गावाची जमीन सर्वत्र खतवणी द्यावी याने दूर होईल घाण थांबेल रोग राईचे नुकसान आणि पिकेल अधिक धान्य अनेक लाभ एका माझी हे समजविण्याची पाहिजे कमिटी तिने करोनी नाना आटाआटी जनता जागृत करुनी शेवटी उत्पन्न द्यावे वाढवणी गोखरू तरोटा तालीम पाणक ज्यांनी भूमी वेढली जाण त्याचे खत कराया सर्वांना लावणी पीक वाढवावे मुबलक खत मुबलक पाणी मुबलक श्रम मुबलक बी भरणी मुबलक उत्पन्न गगनाशी वेधुनी दिसावे गावी हेची खरी आहे सेवा हेची आवडे देवादी देवा उगीच मोठेपणाचा कांगावा निर्वावा कासयासी सर्वांनी गाव स्वच्छ करावे हेने आरोग्य नांदेल बरवे गान खतातुनी नवनवे वैभव येईल उदयासी ग्राम सफाई झाली यावरी रामधून काढावी नाम गजरी स्वच्छते सवेस पवित्र ही भारी वातावरणी यावयासी प्रातःकाळी सामुदायिक नामकथन सुख स्वराज्य तो टिकाई सुंदर त्यासाठी ब्रह्ममुहूर्त राम प्रहर वेद ही म्हणे यावरी श्रोते विचारती प्रश्न ऐसी प्रदक्षिणेची रामधून जेणे घडेल ईश्वर भजन आरोग्य हेही संपादे रामधुनची ऐकारीती आधी कला ग्राम शुद्धीची जेणे स्नान घडे गावाप्रती आरोग्यदायी निघण्यापूर्वी सूर्य नारायण करावे सडा संमार्जन सर्व गावाचे मार्ग झाडून आनंद भुवन निर्मावे जिकडे तिकडे पाणी शिंपावे मार्ग रांगोळ्यांनी सजवावे ठाई ठाई ठेवून जावे फोटो संता तोरांचे सुंदर बांधावे आम्र तोरण ठिकठिकाणी शोभवावे मैदान आपुलाला समाचे प्रदर्शन दारादारात ठेवावे मग जमवणी सकळ सेवक जने रामधून काढावी गांभीर्याने प्रथम राग चातुर्याने सजवावी शोभे ऐसी लहान मुले मुला माझी तरुण युवक लग्न माझी वयोवृद्ध सहजा सहजी वृद्धा माझी योजावे स्वतंत्र चालवाव्या महिला मुली मार्गी आणावी शोभा चांगली गीते म्हणणाऱ्याची योजना केली पाहिजे मधामधातुनी बाजूनी चालवावे सेवक जन सेवक गणवेशात परिपूर्ण त्यांनी सांभाळावी सेवकाची लाईन दोन दोन चालवावे एकाने धरावी घंटा हाती दोन ठोके द्यावेत घाटेवरती चालू लागेल ठरल्या पद्धती रामधून जागे कुणी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम
म्हणावे गायकाने प्रथम मग म्हणावे सर्वांनी अतिदयाची चाल धरावी ओळ शिस्त सांभाळावी मग गीते गायकांनी म्हणावी राष्ट्रभक्ती भावनेची काही म्हणावी ग्रामावर काही म्हणावी भक्तीपर काही म्हणावी निरंतर चारित्र्यवान करणारी चौकातुनी दारातुनी जात असता शांतपणी जय घोष गर्जवावे भेदुनी गगन सारे गुरुदेवाच्या जय जयकारे भारत मातेच्या नामोच्चारे साधू संतांच्या घोषे उद्गारे जागृती करावी आनंदे मार्गी थोरा मोठ्यांचे चित्र प्रदर्शन वंदावे उभ्याने की हात जोडून थांबू नये मार्गातून रामधून सोडून या ऐसी फेरी पूर्ण करावी गुरुदेव चौकी शिरावणी घ्यावी आधीच सेवकांनी नैन लावावी लोकांपुढे येऊनी मग तैसेची लोक उभे करावे मोकळे मोकळे ओढीत बलवे लहान लहानात ठेवावे तरुण वृद्ध ऐसेची महिलांची अलग रांग करावी सुंदर यथा सांग ऐसा संगावा लोक संग चौका माझी वा मैदानी मग सूचकाने सूचना द्यावी जी सक्रिय पाठी लिहिली बरवी प्रार्थना भाषण प्रणाम योजावी योजने परी भाषणे हेच सांगत जावे जनतेने नीट नेटके राहावे सहकार्याने वागत असावे गावा माझी जेव्हा वाढेल मार्गी घाण तेव्हा होईल मलिन मन तया योगे विकास पूर्ण राही लढवण जीवाचा सर्वांनी स्वच्छ शिस्तबद्ध व्हावे परस्परांशी प्रेम करावे तरीच गाव स्वर्ग व्हावे सर्वतोपरी भाषणानंतरी जयघोष करून मार्गी वळवावे सगळेजण शांतपणे चालाया सांगून रामधून संपवावी शेवटी जावे सेवक जने अति प्रसन्न होनी मने स्वर्ग उतरेल या योजनेने ग्रामा माझी लोकांना मार्गी चालता नये म्हणून काढला हा उपाय गरीब अमीर अनपड सर्व हे शिकती चालणे ग्रामाची दोघांच्या करती रांगा एका मागुनी एकाची जागा गाव पवित्र करी भजन गंगा वाडे संघटना गावाची चालची चालणे बोलणे येते शिस्तीने बसणे उठणे कळते गाणे वाजविणे ही कळो लागते गावाच्या दरबारी घराघरांची होय दुरुस्ती सौंदर्याची वाढे प्रीती अस्वच्छतेची मिटे प्रवृत्ती वाढे वृत्ती सहकार्याची आपण एकही वाढे भावना दिगंती जाई आळसीपणा कोणी न वाटे अधिकवना गुण प्रदर्शना वाव मिळे सर्वांचे सर्वांकरिता वाढे मन लोक राहती अति प्रसन्न ऐशी आहे रामधून सगळ्याची बोधशाळा ऐशा योजना घेऊन हाती करावी खेड्यांची दुरुस्ती तेने आनंद लाभेल सकळांप्रती तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत ग्राम स्नान रामधून वर्णित अध्याय संपूर्ण महाराज की जय. सर्वांनी नाम जपास करावी सुरुवात. राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूजनीय गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना प्रथम वंदन करते आणि
आजचा अध्याय 12वा ग्रामशुद्धी. या अध्यायाला अनुसरून ॲडव्होकेट वैशालीताई बोबडे या 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. मानवतेचे महान पुजारी माननीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतीस प्रथम मी विनम्र अभिवादन करते. तसेच ग्रामगीतेसाठी उपस्थित अध्यायासाठी ग्रामगीता पारायणासाठी उपस्थित सर्व महिला आणि माझ्या मैत्रिणी आणि या समाधीच्या पावन परिसरामध्ये उपस्थित असलेल्या समस्त गुरुदेव प्रेमींना मी जयगुरु करते. आजचा आपल्या पारायणाचा 12वा दिवस अर्थातच अध्याय 12वा ग्रामशुद्धी. काल लकडे मॅडमने अतिशय सुंदर असं ग्रामाचं वर्णन केलेलं आहे, तर ते मी परत आज इथे रिपीट करणार नाही. पण ग्रामाची व्याख्या करत असताना मला असं जाणवलं की आपण ग्राम म्हणजे काय, तर ग्राम म्हणजे आपल्या समोर येतं ते खेड. पण महाराजांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ग्राम म्हणजे विचार. कारण वंदनीय महाराजांनी या ग्रामावर 41 अध्याय तर सोडाच, म्हणजे ते तर पूर्ण ग्रामासाठीच होते, पण एक पूर्ण पंचक लिहिला आणि त्यात संपूर्ण ग्राम. वंदनीय महाराज इतकं ग्रामावर लिहू शकतात, तर आपण 10 मिनिटे इथं काय बोलावं हा विचार माझ्या मनात आला. तेव्हा अभ्यासाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा ग्राम या अर्थाचा अर्थ जेव्हा मी जाणण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं वाटलं की आपण ही संपूर्ण ग्रामगीता ज्याला संजीवनी बुटी म्हणतो ती पूर्ण घोटून जरी उघडून पिलो तरी या शक्य आपल्याला ग्रामाचा अर्थ समजावून सांगणे शक्य होणार नाही. कारण ग्राम हा वंदनीय महाराजांचा विचार होता आणि त्या विचाराला वंदनीय महाराजांनी स्वतः जगाच्या नकाशावर पोहोचवलं. ते म्हणजे अगदीच ग्रामगीतेच्या सुरुवातीला गाव म्हणजे विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची बंगता देशास येईल अवदशा. इतक्या सुंदर विचारात वंदनीय महाराजांनी या ग्रामाची व्याख्या केली. तर आपण त्याच्या जवळ जाणं म्हणजे समुद्रात बेटकानं उड्या मारण्यासारखं मला वाटलं. म्हणून मी शब्दशः अर्थ ग्रामाचा खेड म्हणून घेतला आणि माझ्या विचारांना पुढे नेण्याचा प्रयत्न आज इथे करते. त्यानंतर या अध्यायाच्या सुरुवातीलाच गाडगे महाराजांचं चित्र दिलेलं आहे. गाडगे महाराज म्हटलं की आपल्याला आठवती स्वच्छता, पण ग्रामगीता इतकी सरळ लिहिली महाराजांनी, तर मग मनात विचार आला की वंदनीय महाराजांनी या अध्यायाला ग्राम स्वच्छता किंवा ग्राम म्हणजे साफसफाई असं सरळ सरळ टायटल झाला म्हणून आपण जरा इंग्लिश मध्ये, तर का नाही दिलं शुद्धीच का. तर तेव्हा विचार केला तेव्हा असं लक्षात येते आपल्या की स्वच्छता म्हणजे ही बाह्य आणि शुद्धी ही म्हणजे अंतर्गत. ज्या गोष्टी आपण अंतर्गत म्हणजे ग्रहण करतो ती म्हणजे खऱ्या अर्थाने शुद्धी. स्वच्छता म्हटलं की बरोबर. तर आपण पाहिलं तर गाडगे बाबा इथे एवढे म्हणजे गाडगे बाबांचा जो फोटो पाहिला आपण, चिंध्या बांधायचे, कपडे मडकेच असायचे, पण वंदनीय महाराजांनी ते कुठं सुट्या फुट्यातला माणूस सापडला का फोटो द्यायसाठी नाही. वंदनीय महाराजांनी गाडगे महाराजांचा फोटो याच्यासाठी लावलेला आहे तिथे की वंदनीय गाडगे महाराज झाडून स्वच्छता करायचे, पण त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून ते प्रबोधन करायचे, त्यातून जी आंतरिक शुद्धी व्हायची लोकांची ती महत्वाची होती आणि वंदनीय महाराजांना अपेक्षित होती ती. म्हणून कदाचित वंदनीय महाराजांनी त्याला ग्रामशुद्धी असं टायटल दिलं असावं. शुद्धीचा अर्थ स्पष्ट करताना मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते. आपण जे पाणी पितो, तुम्ही सांगा मला याचं उत्तर, ते शुद्ध असतं की स्वच्छ पाणी पिता तुम्ही की शुद्ध पाणी पिता? शुद्ध पाणी पिण्याचा आपण प्रयत्न करतो, फक्त ते डोळ्याला स्वच्छ दिसते. शुद्धचा अर्थ काय, तर त्यात तत्व असले पाहिजे, घटक तत्व. ती अपेक्षा खरं तर वंदनीय महाराजांना या अध्यायातून सिद्ध करायची होती. म्हणूनच या अध्यायाला वंदनीय महाराजांनी ग्रामशुद्धी असा दिला. वंदनीय महाराजांचं ग्रामावरचं प्रेम आपण सगळ्यांनाच माहित आहे, कारण वंदनीय महाराजांनी जी 41 अध्यायाची ग्रामगीता इथे लिहिली यावरून ते आपल्या लक्षात येते. वंदनीय महाराज ग्रामाला खरं तर देशाचा आत्मा म्हणतात आणि आत्म्याची ही शुद्धी करत असतो आपण. आत्मा स्वच्छ झाला हा शब्द कधी कुणीही वापरत नाही. त्या अर्थाने खरं तर ही ग्रामशुद्धी इथे आली असावी असं मला वाटते. म्हणजे हा माझा अभ्यास आहे. पुढे वंदनीय महाराज म्हणतात की ग्राम म्हणजे देशाचा आत्मा. तर जर मला देशोद्धार करायचा असेल तर तो आधी ग्रामोद्धार झाला पाहिजे आणि ग्रामोद्धार जर करायचा असेल तर ग्रामाचं उत्थान करावं लागेल.
मग ग्रामाचं उत्थान करायचं म्हणजे काय? तर वंदनीय महाराज म्हणतात की मी म्हणजे आपल्या परिवारासाठी, घरासाठी, धर्मासाठी, जातीसाठी बऱ्याच लोकांना सेवा कार्य करताना बघितलं आहे, पण मला समस्त मानव जातीचं कल्याण करायचं होतं आणि मानव जातीचं कल्याण करण्यासाठी मी एका देवतेच्या शोधात होतो आणि ती देवता जी मला दिसली ती म्हणजे ग्रामदेवता. मग आता त्या ग्रामदेवतेची पूजा करायची म्हणजे ग्रामशुद्धी आली. थोडक्यात मी एक उदाहरण आपल्या घरगुती डेली रुटीन मधलं उदाहरण सांगते, आपल्या लक्षात येईल. आपण रोज प्रत्येक घरामध्ये पूजा करतो, तर आपण पूजा करण्याच्या आधी म्हणजे झोपेतून उठल्याबरोबर पूजा करतो का नाही? पूजा करायच्या आधी आपण घर स्वच्छ करतो, केर काढतो, झाडू पोछा जे काही असेल विधी विधान ते पूर्ण करतो. नंतर आपण देवाला प्रार्थना करतो की माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींचं आरोग्य चांगलं ठेव, त्यांना सद्बुद्धी दे, जे आपल्याला म्हणायचं असेल ते करतो. या सगळ्यांचा सार म्हणजे हा अध्याय म्हणजे ग्रामशुद्धी. वंदनीय महाराज. आणि हे असं आपण का बरं करत असतो? कारण आपल्या घराचं पावित्र्य, मांगल्य आणि आपल्या घरामध्ये जी पॉझिटिव्हिटी असते ती खरं तर टिकून राहिली पाहिजे. म्हणजे कामानिमित्त आपल्या घरातील व्यक्ती जर बाहेर गेले तर त्यांची पावलं ही घराकडे वळली पाहिजे, हा त्यामागचा खरं तर उद्देश असतो आपला. वंदनीय महाराज म्हणतात, वंदनीय महाराजांना सुद्धा या ग्रामदेवतेची पूजा करायची होती आणि त्यासाठी ग्रामशुद्धी करायची होती. तर मग ती ग्रामदेवतेची पूजा आपल्याला माहिती की वंदनीय महाराजांना हार, फुलं, फोटो ठेवून पूजा करायची नव्हती. तर वंदनीय महाराज प्रार्थनेमध्ये म्हणतात, हम वो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के. त्या तत्वाची पूजा म्हणजे काय? तर ती म्हणजे खरं तर ग्रामसेवा. आता ही ग्रामसेवा वंदनीय महाराजांना करायची होती, त्यासाठी ग्रामशुद्धी करायची होती. तर वंदनीय महाराजांची ग्रामशुद्धीची जी अर्थ हा काय ती अगदीच या ग्रंथ प्रारंभापूर्वी जी आपण प्रार्थना करतो त्यामध्ये आपल्याला दिसून येते. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, जटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कडो हे वडू देह कारली पडू दे, घडू दे प्रभू एकटे हे घडू दे. हा एवढे हे घडू दे. तर आपल्याला माहिती की वंदनीय महाराजांचं कुटुंब म्हणजे देश, त्यांची जात त्यांचा धर्म म्हणजे मानवता आणि त्यांची जात म्हणजे सर्व पंथ संप्रदाय. एवढ्या मोठ्या कुटुंबाचं कार्य वंदनीय महाराजांना करायचं होतं. आपण आपल्या एका कुटुंबात सगळेच लोक काम करत असतात, म्हणून वंदनीय महाराजांनी हात दिली की खेड्याकडे चला. मग खेड्याकडे चला तर आपण कुठलेही चांगलं काम करताना जर प्रश्न उद्भवले नाही तर मग आपण कलियुगाचे सुजाण नागरिक नाही असं म्हटलं जाते. चांगलं काम करायला गेलो की किंतु परंतु या वंदनीय महाराज असं म्हणतात की खेड्याकडे चला. तेव्हा अगदी पहिल्याच या अध्यायाच्या पहिल्याच ओळीमध्ये एक सज्जन महाराज एका सज्जने विचारले, म्हणे काय ठेविले गावात, जिकडे तिकडे गोंधळ झाले अस्तव्यस्तपणाचा. कागदी पुस्तक काव्यात खेड्याचे वर्णन दिव्य बहुत, परी वस्तुस्थिती पाहता ते क्षणभरी रामेना. तुम्ही म्हणता की खेड्याकडे चला, खेड्यात काय आहे? रस्ते सगळे घाणींनी भरलेले, बसायला जागा नाही, घर तर डुक्कर कोपडे झालेले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला शहरावर अवलंबून राहावं लागतं, शहरातून पर्याय नाही. आणि तुम्ही म्हणता खेड्याकडे चला. तर वंदनीय महाराज म्हणतात की तुझं हे सगळं बरोबर आहे, मला ते पटतंही, पण अरे ती आपण कारण शोधली पाहिजे ना की हे कशामुळे घडते. तर त्यावर उत्तर देताना वंदनीय महाराज म्हणतात, जेव्हा कार्यकर्ते होते आळशी त्याच वाढे उपभोगाची वृत्ती, तेव्हाच अंतर पडे कार्याशी. तसं का घडते? तर जेव्हा गावातले कार्यकर्ते निद्रा अवस्थेत जातात त्यांना काय म्हणजे आपलं भरलं झालं की बस आपण करा आणि आपलं काम करा, हे उद्देशाने जेव्हा ते काम करतात तेव्हा काय गावाचं भलं होणार आहे? गाव गुंडे हे गावात हैदोस माजवणारच. तर मग हैदोस कसल्या प्रकारचा? तर कोणी आवडीने घर बांधते. आजही तीच परिस्थिती आहे. आपण आवडीनं घर तर बांधतो आणि पूर्ण जागेत घर बांधतो आपल्या, आणि रस्ता आपल्या घराच्यासाठी सार्वजनिक जागेतून घेतो. तेव्हाही परिस्थिती तीच होती आणि आजही परिस्थिती तीच आहे. रस्त्याने जाताना बैलगाड्यांसाठी जो रस्ता हवा होता पूर्वीच्या काळी, बैलगाड्या म्हणा आता कार म्हणा, प्रत्येकाचं घरातलं सांडपाणी, आपल्या घरातलं सांडपाणी आपण बाहेर काढतो आणि ते रोडवर सोडतो. त्याचा आपल्याला दुसऱ्याशी काही घेणं देणं नसतं. त्यांनी रोगराई पसरो, काहीही पसरो, अशा प्रकारची जेव्हा अवस्था ग्रामाची झाली तर तेव्हा वंदनीय महाराज म्हणतात की जे शिकलेले लोक शहराकडे गेले आहेत त्यांनी पुढाकार घेऊन ही परिस्थिती खरं तर बदलायला पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे की कुठला उद्देश समोर ठेवल्याशिवाय महाराजांना पूर्ण व्यक्तीची
व्यक्तीचा अभ्यास होता. कुठलीही परिस्थिती उद्देश समोर ठेवल्याशिवाय ती पूर्ण होणार नाही. जसं की टाइम टेबल आल्याशिवाय आपले मुलं अभ्यास करत नाही, दिवाळी आल्याशिवाय आपण साफसफाई करत नाही, म्हणजे कुठला तरी उद्देश असल्याशिवाय आपण काहीही करत नाही. तर वंदनीय महाराजांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून रामधूनची संकल्पना पुढे आणली आणि ती योजना आखून ग्रामसफाईची संकल्पना पुढे राबवली. तर महाराज म्हणतात की रामधूनची जी योजना आहे ती समजावून सांगताना वंदनीय महाराज म्हणतात की मी गावाला शरीर समजतो आणि त्याचं पावित्र्य राखणे हे खरं तर आपलं कर्तव्य आहे. म्हणून महाराज म्हणतात की जैसे आपण स्नान करावे तैसे गावही स्वच्छ ठेवीत जावे, सर्वची लोकांनी झिजून घ्यावे श्रेय गावाच्या उन्नतीचे. ज्याप्रमाणे आपलं शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला स्नानाची गरज असते, त्याप्रमाणे गाव स्वच्छ ठेवण्यासाठी गावाला सुद्धा साफसफाई स्वच्छतेची गरज असते आणि ती आपण केलीच पाहिजे. म्हणून वंदनीय महाराजांनी ही रामधूनची महाराज म्हणतात की ही काही आजची परंपरा नाहीये, ती पूर्वीही नगर प्रदक्षिणेची परंपरा होती की नगरातून फेरी काढली की जे त्यानिमित्ताने कामं होऊन जायची आणि जी कामं झाली नाही ती किमान दृष्टीच पडायची आणि ती नंतर व्हायची. ती खरं तर वंदनीय महाराजांची योजना होती. तर महाराजांनी रामधूनची योजना समजावून सांगताना वंदनीय महाराज म्हणतात की रामधून काढण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे. तर सगळ्यात आधी आपण आपल्या गावातला जे उकिरडे साचलेले आहे, रस्ते घाणींनी भरलेले आहे, जी घाण खरं तर साचली आहे, गुरांचं मल मूत्र विष्ठा वगैरे हे सगळं गावाच्या दूर बाहेर नेऊन गड्डे केले पाहिजे, जेणेकरून त्याचा खत म्हणून आपण वापर केला पाहिजे. त्यातून वंदनीय महाराजांनी निसर्गाची एक सायकल सांगितलेली आहे आपल्याला. खाद्याची होते खतापासून खाद्योत्पादन, म्हणजे जे आपलं शरीर आपण जे खातो, जे शरीराला आपल्याला लागतं आणि उरलेला आपण विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकतो, ते सगळं जमा करायचं